सुरू करू पान पाकिट घेऊन जाऊ निरांकारात खायला माहिती आहे निरांकारात खायला लोक सगळे अडी अडचणी देऊन जाते मध्ये मध्ये तितक्या ज्याला घालवता या तो उडतो आणि त्याचा नाकार बसतो लगार बसतो मग काय असं नाही त्या पोराच्या पाठी लागा ना घडवले ते दिवस सांगा त्याचा जाम काय दिला मग त्या पुढच्या दिवस काटच्या वाजाय केलं त्याच्या पाठीला घडवतो तो काय उन्हान करतलं मग त्या होय होय बराच जमत चला तुका सुरुवात करू या विसरल्या तळातल्या पिरांनाच्या नावान या विल्यात देवाच्या नावान या अताऱ्यातल्याच्या नावान पताऱ्यातल्या काही या पताऱ्यातल्याच्या नावान या तुझ्या औशीच्या नावान बापाशीच्या घे या तुझ्या बापाशीच्या नावान माझ्या नावान घे मेले चिंता नको जिथे पण मी बघतलं त्या काय करत असता मेलेपणी का भाऊ घेतलं मेलेपणी काय करतं लोकांका कळा वयावना नळ्या भरतलं आणि वाडी घेतलं आणि लोकांका ऐकायला वयावना मोठ्या कावळही नका कोणी लोक बघतच नाही पाणी सोडतलं आणि खाऊन बसतलं आता कळला तुला राग किती तुझ्या औषधी बापाशी ठेवले मग माझ्या पण ठेवले पण ह्या बाजूत ठेवले किती मेली तेव्हा एकटी झाली का भांडत बरी घोटी येतो त्या बाजूत हे माझ्या मातेच्या नाव आमची तेव्हा आवसाने यांची तेव्हा माता बघितला हाताने पाय लाव पाया पडा हे माझ्या पित्याच्या नाव आमचं तेव्हा औषध गो यांचं तेव्हा पिताची मला चाललं लुक लुक होतं तेव्हा काटलेल्या पावड्या चांगला महत्वाचं राहा त्याच्या खाना बोल महत्वाचं राहू निर्वचन वाकडा कसा वाकडा ठेवू नको एका वाकडा घ्यायची तो सगळ्या वाकडा बोलतो सरळ ठेकायचे बरं ए होय माझ्या म्हणा या झालंय का तिच्या फुटफुट देवा महाराज उठवण्या केली इतकं वर जाऊ नाही पाहिजे देवा तो मोदक उन्हात पाच पावती फोडी तुझा काय तू गोडा माणूस तू तरी बोलती तुला ऐकतलं सगळ्या माहिती आहे चिरापुरी फोन शंकराच्या फाल्या लोणचे काय फुका दिले पावसात उपयोगी पडले पावसात जातले वरून तुझा बरा असा काय बारीक नळीचे पूल घरी त्यांचा सांगता आपला काय सांगणार माझ्या तू पूज्य पिता माझ्या तू पूज्य मातोशी 12 माताच्या 12 रातीच्या 12 गावकऱ्याचा मान करा सगळ्यांचा गणित याद करा हे काय मृत्यू झाला याच्या बरोबर माका मृत्यू झाला आणि योग्य हे अंधार उभं राहता तरी प्रत्येकाचे प्रश्न सोडून आपले प्रत्येकाचे जे काही इच्छा मनोकामना आहोत ते पूर्ण करी सगळे करा रे आता तुझी खरी कसोटी आहे वचपान करून सांगत राहतोस ना आता सांग
एका सांगतलं त्या जडूनच घालतोय आता बघू चा नका एका बघी चाल नको गो. दोन आता निघा दबा देवा महाराजा तर बरीच आपली लेकरू मंडळी तुझ्याकडे जमलेली हो सगळ्यांचे किस्से आधी गरम झालेले हो तेव्हा प्रत्येकानं आपापल्या किस्सात हात घाला किस्सा नसले तर शेजारच्याचा घाला रस्ते घेतले मगे देतले आणि दशा देवाकडे श्रद्धेत जातात बोलतात तसे आपले माता ते कर पुन्हा गुलाबी पाठी देवाकडे ठेवा तेव्हा तुमच्या पाठी श्रवण तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो करतो रे महाराज काय करू उडके मारून कमरे बांधतो तुला आता काय लाकडा न बोलू जेवू का न बोलू भरतो तुका पुरता इग्न टाळव होय होय त्याला असा पाय देऊन ये दादा काय अंधार उभं करू तो म्हणजे पुढीचे पाय देऊ गए ते पाय देऊन ये दादा अजून पाय दूर राहू येता येता नानीच्या व्हायला बुडवून तुझा मला नानीची व्हाळी उघडी दाम दाम पाय देऊ इकडे पाय देऊ इकडे पाणी भाऊ त्या पाण्यात पाय धुतो पाय फाटला कदल बोलत होता ना, माझे काय देवा तुका दिसता कोणता आयुष्यात बघता कोणता देव बघणार ना हा शब्द दिले कोणी यावचा एकट्याला कोण शब्द देतो नाही यावचा कोणता कोणी कोणता भीक मागतं अभिनयात सविषय येता मेळे चालले तसा वाटा त्या कुचामत लोका भरपूर भरपूर असं पिशव्या किती जणांच्या हातात आहे? थोड्या जणांच्या असं त्यांना पहिले भुकवली बाकी त्यांच्या काही बाकीच्यांका जाऊ देऊ नको तपकी लावून दे आता मग काय सांग काय पण माणसा किती असं तिथं कित्या विचारलं हो देवस्थानावर पहिली श्रद्धा कोणती बाल माणसांची कित्या तिथं आज म्हणलेली घडी उद्या नको दागिने होईल हो शेजारणीचा वाटोळा कसा जाताला त्याच्यामुळे देवस्थानाकडे त्यांची गर्दी होईल तर देवस्थान चालता आता एक काम कर काय त्या बाहेर जा बोल कोणतो प्रश्न काय आपला सगळा पानपत्री ठेवली सगळी घडी बसवली काय तुम्ही आता ते बोल आणि लेकरा इडे त्यांची पुढस्थळ असं कोण कोण लेकरीला कोणी तेव्हा पुढस्थळ असा कोणता ध्यान नको मागे पुढे जाऊ नको
देवा हा त्याच्या पाठीत साडेसाती आहे आता बदला नको. त्याच्या मागे ठेव. तेव्हा रावळांचा राहुल राहुल ज्ञानेश्वर राव होय होय लेकराची ओळखलंय का मुलांनाच देवा माझा आया ये त्याचा तिका नाव सांगतले मग हे तुझा देव पण कसला पण आज तुका मी फक्त राहुल उदान सांगले बरोबर तुझा तर तूच हात असा बोल म्हणजे आता तुला कोण हात धरू शकणार ना काय प्रश्न आहे? तर ज्ञानेश्वर रावळांचा पडस्थळ असा ते रथ घेऊन फिरत रथ घेऊन फिरत रथात ते सारथी असत काय आहे? खाली काय त्यांचं रथ चालणार नाही पण ते पाना खातात ना त्याच्यात पैसे वाटा येणार ना जर त्याचं रथ नाही चाललं धंदो नाही जर चाललो तर पानात काय मला त्यांनी सांगल्या खय काय कोणी करणी केली ती बघ आणि माझं धंदो चालासारखं बघ पुन्हा पडत घालूक सांगल्या इतक्यात होय मारे काठी तेव्हा आपल्याकडे परत काय घालायचं? मग व्यायाम करू होणार नाही परत काय घोडं? लेकरा खान बिया नको लेकरू प्रासंगिक का रात्री अपरात्री गेल्या कला धावणारा लेकरू हा कसा आता सगळ्यात बदलतात काहीतरी कमी जास्त असताना पण लेकरात सांग पानाचा भक्ता त्याच्यावर आशा ठेवून राहू हा? त्याच्यापेक्षा जास्त आशा करू नको आणि लेकरू देवाकडे बोललेला देवाकडे सांगण्याकडला पुरा करून विसरला मागे सांगलेले आहे काय सांगलेलं व्यवस्थित काम झालं तर 2 कोंबडे देतो हा? आता 2 कोंबडे ना हा? त्याच्याबरोबर एक तलाक देऊ बघा हा? 2 कोंबे हो. त्याच्या बरोबर यापताला देवा कवटा घालणारा व्हाया का गुडकाचा व्हाया पुढीची हाडं दुखतं हा हा रस्तो खायचं हो. तेव्हा काय काळजी करू नको त्याचा सांगताय पण ते तो धंदा व्यवस्थित करायसारखं कर आणि त्याचा आता त्याचा पुरा कर काळजी करू नको तेव्हा कोण दुसरा पडस्ता कोणतो किरण किरण कालवण का होय होय किरण कालवण करायचा पडस्ता आता त्यांनी घाटाच्या घडीपासून बायका त्याचे सगळे गाव शिल्लक ठेवला पण काय अजून त्याचा लगीन जाणार नाही साधा बदलाला पोर त्याचा काय बदल पडणार नाही तेव्हा सोयी काय त्यांच्या करणी केलेली हा पाठी कोणी काय लागलेला हा पुन्हा त्याचा जोडणार नाही त्याचा पडस्ता घालून सांगणार वर्षाच्या आत त्याचा लगीन गाव आहे इतक्यात होय, काय आता तो मारे काठी लेकरू आपल्या मूळ मध्ये विसरला मूळ मध्ये विसरला लेकरू मूळ मती सोडून बरेच वर्ष हा फिरता त्यामुळे लेकराला सांग काय करणार आधी मूळ मध्ये जा आणि भरलेला फोन घे सगळं प्रश्न मार्गी लागतो होय होय सांगतोय सांग कोण तेव्हा कोणता असा काय अंग सोडू माझा पडस्ता असा तुझा होय होय तुझा देव माझा बरा करी हा? माझो देव तुझा बरा करी मग या कोणता बरा करी शेजाऱ्यांचा. हा देवा नानीचा पडस्ता नानीचा हा? नानी येऊन नाही कोण नानी माका सांगले आणि शेवट्या गो माझ्या पायात वा दिलो तियात पडस्ता घाल तेव्हा काय झाला नानी येऊन नाही नानी माका सांगल्या ना काय परस्तार पडस्ता हा बरीच वर्ष झाली हा लग्न हा सगळा कायचा देवाचा देण बरा असा पण पाळणा काय हलणार नाही क्वार्टर काय अजून नाही खय कोणी करणी केली हा काय केला आता बघ आणि तिका वर्षाच्या आत पडण्यासारख्या लागता जाऊन आपला व्यवस्थित त्याच काय थंडी खाली आहार तुम्हाला थंडी खाता करतो नानीचा प्रश्न आणि तो प्रश्न बरीच वर्ष झाली क्वार्टर काय नाही होय. या काम कर काय असाच नानीकडे जा आणि आणि नानी सांग काय सांगा सगळं प्रश्न मार्गी लागतो लोक होय पण आज नाही हा 8 दिवसांनी हा हा पूड जमलेली हा हा जमलेली हा.
मारू नको. मारू नको. देवाचा चुरचुरता. तुका काय वाटलं? काय तुका काय वाटलं? काय या पुढे नानीचा मग हे तुका काय वाटलं? ह्या पुढे नानीचा, या नानीचा पडस्ता नाही, या शेवट्याचा पडस्ता. म्हणजे तिने देवाचा गोड बोलायला काम करते. आजपासून घरात सगळं पत्र तुका कडून असल. तेव्हा मला काय चुकलं? देव कळकळला. भरून तरी घेऊन ये. काय भरून? हा? आजपासून घरातला सगळा पाणी तुका भरूचा. चल. इतक्या लवकर पाणी होतं? बाबा माझा. आता उतल पडताना असतं. मला पेवायला येते. नाही तुझा प्यावा घेता. नाका तेवढा पाणी घातलं असतं तेव्हा पळताला आता. आता होणार का? बाजूला करतो. पतारा बाजूला नको, पाणी खडू होणार. पतारा बाजूला करते. काय झालं? देवीचा धांगला तर खोटा नाही. ज्याचा घर करणे एवढा वाकडा तो काय चुलीची लाकडा. काय नाही रे बा? काय म्हणतोय? अरे वासरू, यो कांडे भरलं ते का हाडा मोडतं? मी आता इकडे पायाने हाडा मोडतोय. बोललाय मा. बरं केलं. हे कोणता राहता? बघा म्हणे पत्रा खाली गेला. आई पत्रा खाली घ्या, वाटेल खाल्ल्याने. पाचकांची पळालेली काय लागलो. जा, पत्रा खाली घ्या. तुझा बरा आता वाटेल खाली घ्या. वाटेल जायत असताना कोणतरी. इकडे वा, इकडे. वाटेल घालत पडलेली. बोला. या आई बोलतेल आणि काय मागतं. बोलू आवाज नका. येतो मा. आवाज येतो. असा नाही आवाज दिला तो. वर्षाला तावा. नंतर जास्त चालत. चालेल. काय आवाज येतो? मला गावठीच्या सारख्या तोंड घेऊन गेले. काय लावू दिसेल का? काय म्हणून सांगतोय? कोणत्यावर आवाज येतो? बघ. हांड्यात माणसाचा पोर हांड्यात. त्याच्या गोटी एक पोर नाही का? अंड्यात पोर आहे का? या काका सांगतोय तर मग. अंड्यात कधी माणसाला पोर? मी बघतो. हे बोला. पण माणसाचं नाही. माणसाचा. माणसाचा पोर. आतमध्ये नागोबा. माणसाचा पोर. आतमध्ये नागोबा. हे कोण बरे? शांत व्हा. तुम्ही कोण बरे? आ? हे नारायण भावाजी ते नारायण भाऊ. तुला मला आधीच कोण काय घोळले? नारायण महामुनी. बघलं? येणारी रे महामुनी. येळे ना योग.